नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला हॉटेल स्टाईल क्रिस्पी बोंबील फ्राय करून दाखवणार आहे। अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत बोंबील फ्राय होणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा। आज मी तुम्हाला बोंबील फ्राय करून दाखवणार आहे। एकदम ताजे असे बोंबील आहेत, हे पहा, मस्तपैकी ताजे आहेत। आता हे मी साफ करून घेते। सुरीने मी ते साफ करून घेणार आहे। याच्या डोक्याकडचा जो भाग आहे तो मी कापून टाकणार आहे। आणि बाजूला जी अशी त्याला पंख असतात तेही कापून टाकणार आहे। तुम्ही मार्केटमधून सुद्धा साफ करून आणू शकता। बोंबील कसे साफ करायचे हे मी तुम्हाला दाखवते, म्हणून त्याच्यामुळे मी अख्खेच बोंबील आणले आहेत। आता मी ह्या बोंबलाचे 2 भाग करून घेते, कारण एवढा अख्खा बोंबील फ्राय करताना तव्यामध्ये राहणार नाही। हे पहा, असे बोंबलाचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत। याच्या पोटामध्ये जी घाण आहे ती काढून टाकते। सुरीने असं कट करून घ्यायचं। जिथं बोंबलाचा काटा आहे तिथंच बरोबर कापून घ्यायचं। बोंबलाच्या मध्ये जो काटा आहे तो मी आता सुरीने कापून टाकणार आहे। हे पहा, हा बोंबलाच्या मध्ये काटा असतो तो काढून टाकायचा। अशाच पद्धतीनं मी इतरही बोंबलाचे काटे काढून टाकणार आहे आणि एकदम व्यवस्थित साफ करून घेणार आहे। हे पहा, मी सर्व बोंबील एकदम साफ करून झालेले आहे। याच्यामध्ये जो काटा असतो तो मी काढून टाकलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने काटा काढलेला आहे। एवढी सर्व घाण निघालेली आहे आणि एकदम चांगले बोंबील मी स्वच्छ केलेले आहेत। आता मी एकदम धुवून घेते। हे पहा, मी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, मस्त स्वच्छ धुतलेले आहेत। आता हे बोंबील फ्राय करण्यासाठी मी मसाला तयार करून घेणार आहे। तर इथं मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक साधारणतः 1 इंच आहे आणि इथं लसूणच्या 10-12 पाकळ्या आहेत। हे सर्व वाटण मी एकदम पाणी न ओतता बारीक वाटून घेणार आहे। पाणी ओतायचं नाही, एकदम सुकं वाटून घ्यायचं, पण एकदम बारीक वाटून घ्यायचं। हे पहा, वाटण वाटून झालेलं आहे, मस्तपैकी वाटण वाटलेले आहे आणि या वाटणाचा जो सुगंध सुटलेला आहे ना तो मस्तच पैकी आहे, एकदम भारीच। आता हे बोंबील एका वेगळ्या बाउलमध्ये मी काढून घेते आणि हे जे मी वाटण वाटलेले आहे ते या बोंबल्याला लावून घेते। इथं मी हळद पाव चमचा टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आणि अर्धा लिंबू सुद्धा मी पिळून घेते। आता हे मी पूर्ण मिक्स करून घेते। हे जे वाटण आहे जे मी आता बनवून घेतलेले आहे ते सर्व या बोंबल्याला लागलं पाहिजे। अशा पद्धतीने सर्व हे वाटण या बोंबल्याला लावून घ्यायचं आणि असंच मी अर्धा तासासाठी झाकून ठेवते। आता आपण बोंबील फ्राय करायला घेऊया, पण त्याआधी मी तांदळाचं पीठ आणि रव्याचं एक मिश्रण तयार करून घेणार आहे। जे बोंबीलचे जे कोटिंग असतं मसाल्याचं त्याच्यासाठी मी तयार करून घेणार आहे। तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे। थोडीशी हळद टाकून घेते, साधारणतः पाव चमचा। लाल तिखट आहे आणि इथं काश्मीरी मिरची आहे, ती सुद्धा टाकून घेते, काश्मीरी मिरची पावडर, आणि थोडंसं मीठ टाकून घेते। आता मी हे सर्व मिक्स करून घेते। आता आपण एक बोंबलाचा जो पीस आहे तो याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा। थोडासा याच्यामधला मसाला अजून या बोंबल्यावरती ठेवून द्यायचा। हे सर्व मिश्रण असं लावून घ्यायचं।
असं मी बाजूला ठेवून देते. अशाच पद्धतीने मी सर्व बोंबलाला हे मिश्रण लावून घेते. तांदळाचं पीठ आणि रवा मी ह्या बोंबलाला लावून घेतलेला आहे. आता मी हे बोंबील फ्राय करायला घेते. बोंबील आता फ्राय करायला ठेवलेले आहेत. आता पॅनमध्ये मी थोडंसं कोकम टाकून घेते. म्हणजे कोकमाचा जो स्वाद आहे, आंबटपणा, तो या बोंबलामध्ये चांगला उतरला जाईल. आणि थोडीशी कढीपत्त्याची पानंसुद्धा मी टाकून घेते. अशा पद्धतीनं कढीपत्त्याची पानंसुद्धा ठेवून घ्यायची. एकदम मस्तच पैकी बोंबील फ्राय होणार. आणि त्या पद्धतीनं जर केल्याने त्याचा जो स्वाद जो येतो ना, तो अप्रतिम असा असतो. आता मी हे झाकून ठेवते. एक बाजू फ्राय झाली की दुसरी बाजू परतून घ्यायची आणि तीसुद्धा फ्राय करून घ्यायची. बोंबील फ्राय खायला तयार आहेत. एकदम सोप्या पद्धतीमध्ये बोंबील फ्राय करून तुम्हाला मी दाखवलेले आहेत. अतिशय चविष्ट आणि चवदार असे हे बोंबील फ्राय तयार झालेले आहेत. तुम्ही पण याच पद्धतीने बनवून पहा. मी तुम्हाला एक बोंबील तोडून दाखवते. छानपैकी कुरकुरीत झालेले आहेत. मस्तच पैकी झाले आहेत. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत असे बोंबील खाऊ शकता. हे पहा, मस्त झालेले आहेत. मसाल्याचं पूर्णपणे कोटिंग जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये छान मुरलं गेलेलं आहे. मी बनवलेली बोंबील फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.